या व्हिडिओतील चेहरा नीट निरखून पहा. म्हणतात ना, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. हे वाक्य लागू होतंय युट्यूबर गद्दार ज्योती मल्होत्राला. कारण याच सुंदर चेहऱ्यामागे लपलाय देशद्रोही चेहरा. कारण हरियाणा पोलिसांच्या सूत्रानुसार या ज्योती मल्होत्राचं थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI शी कनेक्शन समोर आले. ज्योतीनं देशासंबंधित संवेदनशील आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकला दिल्याचं समोर आले. त्यामुळेच हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्रासह 6 जणांच्या मुसक्या आवळल्यात. कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार RO एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 BNS के अंतर्गत अरेस्ट किया है. इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है. इसको हमने 5 दिन की रिमांड पे लिया है. पूछताछ जारी है. यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी. उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी. प्रसिद्ध ट्रॅव्हल्स ब्लॉगर ज्योती 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली. त्याचवेळी तिचं पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिश आणि त्यानंतर त्याचा साथीदार अली एहसान सोबत ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर ज्योती थेट पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात गेली. ज्योती पाकिस्तानी गुप्तहेरांना इंडोनेशियाच्या बालीमध्ये भेटली. तर पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती 2 वेळा पहलगामला गेल्याचंही समोर आलंय. त्यातूनच ज्योतीचा भांडाफोड झाला. डे 5 पहलगाम में खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो. डिसेंबर आणि जानेवारी मध्ये ज्योतीची पहलगामला भेट होती. चीन भेटीत ज्योतीला VIP ट्रीटमेंट मिळाली. त्यानंतर गुप्तहेर संस्थांच्या रडारवरती आली. 13 मेला दानिशचा गुप्तहेर कारवायांमध्ये सहभाग आढळल्यानं देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. दानिशचं कनेक्शन तपासताना धागेदोरे ज्योतीपर्यंत पोहोचले. दानिशचा गजाला नावाच्या महिलेसोबत आर्थिक व्यवहार उघड झाला. ज्योतीच्या चौकशीतून आणखी 6 जणांचा सहभाग उघड झाला. नूहचा अरमान, 32 वर्षीय गजाला, यामीन मोहम्मद आणि देविंदर सिंह ढिल्लोला अटक झाली. भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला देणाऱ्यांमध्ये ज्योती ही पहिलीच गद्दार नाही, तर याआधीही अशाच गद्दारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. हे गद्दार नेमके कोण आहेत ते पाहूया. 2007 IFS अधिकारी माधुरी गुप्तानं ISI ला गोपनीय माहिती पाठवली. ध्रुव सक्सेना आर्मीची संवेदनशील माहिती फोडली. डॉक्टर प्रदीप कुरुलकर DRDOची माहिती पाकला पुरवली. 2017 संदीप शर्माला देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी अटक झाली. रकीब खान भटिंडा लष्करी छावणीचे फोटो पाकिस्तानला पाठवले. सुनील कुमार रामनं लष्करी युनिटचे लोकेशन पाठवल्याचं उघड झालं. रवींद्र कुमार आणि शाहबाज खाननं देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पाठवली. घर का भेदी लंका ढाये असं म्हणतात ते खरंय. त्यामुळेच प्रदीप कुरुलकर असोवा ज्योती मल्होत्रा अशा घरभेदी गद्दारांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. ज्यामुळे देशाशी गद्दारी करण्याची हिंमत कुणी करणार नाही. याबरोबरच पोलिसांनीही ज्योती मल्होत्राच नाही तर अशा गद्दारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.